आज आपण एक्सपान्शन फॉर्म्युला बघायलो. तर एक्सपान्शन फॉर्म्युला संदर्भात या अगोदर आपण काही नियम शिकलेले ते मी तुम्हाला आठवण करून देतो की a प्लस b वर्ग विस्तार जे आहे तर त्याचा विस्तार जो आहे तो आपण पाहिला होता a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. त्यानंतर a मायनस b स्क्वेअर जर असेल तर त्यावेळेस पाहिलं होतं आपण a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. त्यानंतर एका कंसात a प्लस b आणि दुसऱ्या कंसात a मायनस b जर असेल तर त्यावेळेस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. त्यानंतर a प्लस b स्क्वेअर आणि प्लस दुसऱ्या कंसात a मायनस b स्क्वेअर. ओके, तर या पद्धतीने जर असेल तर आपल्याला माहिती आहे a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर काय येतो 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर असा विस्तार होता. जर a प्लस b स्क्वेअर मधून a मायनस b स्क्वेअर जर आपण वजा केला तर फक्त 2ab आणि 2ab बरोबर आहे का इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू किती येते 4ab. एवढे फॉर्म्युले आपण या अगोदर स्टडी केले आहे. आता आज आपण जे फॉर्म्युला बघायलो तर तो कसा आहे पहा x प्लस a आणि x प्लस b या फॉर्म मध्ये जर एखादं समीकरण असेल तर त्याचा विस्तार कसा करायचा. तर पहा या ठिकाणी काय करायचं x स्क्वेअर प्लस कंसामध्ये काय करायचं a आणि b ची काय करायची बेरीज इंटू x आणि प्लस ab म्हणजे a आणि b चा काय करायचा गुणाकार करायचा. जसं की एक सोपं उदाहरण घेऊ आपण x प्लस 5 आणि x प्लस 6. तर या गणितामध्ये a काय आहे 5 आणि b च्या ऐवजी कोण आलेला आहे 6 आणि दॅट्स वाय हे गणित सोडवताना x चा वर्ग पहा x च्या ऐवजी x च आलेला आहे म्हणून आपण डायरेक्ट काय घेणार x स्क्वेअर प्लस कंसात a प्लस b a कोण आहे 5 आणि b किती आहे 6 इंटू x प्लस a इंटू b a इंटू b म्हणजे 5 इंटू 6 इज इक्वल टू x स्क्वेअर 5 आणि 6 किती होती 11x आणि प्लस 5 6 जा 30. अशा पद्धतीचं हे सोल्युशन आहे. आता सेकंड केस मध्ये काय करू माहिती आपण थोडस वेगळ्या पद्धतीचं एक घेऊ. 3x मायनस 4y आणि दुसऱ्या कंसात 3x मायनस 5y या पद्धतीची किमती आपण घेतल्या. आता यामध्ये बघा x च्या ऐवजी इथं कोण आला 3x आला. ओके, तर इथं काय करायचं आपल्याला x इज इक्वल टू ओके सो x इज इक्वल टू किती व्हॅल्यू आहे आपल्याकडे आता 3x. x च्या ऐवजी कोण आलेला आहे दोन्ही ठिकाणी 3x. त्यानंतर a च्या ठिकाणी कोण आलेला आहे 4y. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे चिन्ह सहित घ्यायचं आहे. चिन्ह किती आहे 4y ला मायनस आहे सो a इज इक्वल टू काय असेल या ठिकाणी मायनस 4y आणि b इज इक्वल टू काय असेल मायनस 5y. म्हणजे आपल्याला घेताना कसं घ्यायचं आहे चिन्हांसहित घ्यायचं आहे. ओके, आता फॉर्म्युलेकडे येऊ आपण x स्क्वेअर x कोण आहे आपला 3x चा काय घेणार आपण स्क्वेअर कंसाचा वर्ग घ्यायचा. ओके, सो 3x स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट a प्लस b a कोण आहे आपला मायनस 4y प्लस कोण आहे मायनस 5y. शक्यतो काय करा मायनसच्या ज्या किमती आहेत त्या कशामध्ये घ्यायच्या ब्रॅकेट मध्ये घ्या. ओके,
इंटू काय आहे x, x ची व्हॅल्यू किती आहे सध्या 3x, त्यानंतर काय आहे प्लस a इंटू b, a कोण आहे -4y इंटू -5y, आणि मायनसचे आपल्याला नियम हे स्पष्ट माहित पाहिजे. जसं की पहा 3 चा स्क्वेअर किती आहे 9, x चा स्क्वेअर काय आहे 9x स्क्वेअर. आता प्लस, आता एकदम मोठ्या कंसाच्या ऐवजी छोटाच कंस घेऊ आपण. दोन्ही संख्या कशा आहेत मायनस, दोन्ही संख्या मायनस असेल तर त्यांची नेहमी काय होते ऍडिशन होते. एखादी ऍडिशन सांगितली -4y आणि -5y, ऍडिशन किती होईल -9y इंटू 3x. आता इथे जर पाहिलं आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन, दोन्ही संख्या कशा आहेत मायनस ऋण संख्या आहेत, म्हणून मायनस मायनस असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन काय असतं प्लस. सो मायनस मायनस प्लस होईल. 4 5 जा 20 आणि y इंटू y काय असेल y स्क्वेअर. सो 9x स्क्वेअर ऍज इट इज. इथं पहा प्लस आणि मायनस यांचा गुणाकार काय तो मायनस, प्लस मायनस मायनस. 9 3 जा 27, x इंटू y काय असेल xy प्लस 20y स्क्वेअर. सो या पद्धतीने आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युलेचा काय करायचा आहे यूज करायचा आहे. आतापर्यंत आपण काय केलं की दोन्ही ठिकाणी प्लस असताना एक्झाम्पल पाहिलं, बरोबर आहे का, आणि त्यानंतर एका ठिकाणी दोन्ही ठिकाणी काय होतं मायनस असताना कसं सोडवायचं ते पाहिलं. आता प्लस मायनस असताना कसं सोडवायचं त्याबद्दल आपण विचार करू. आता एक गणित घेतो मी, जसं की 5x मायनस 6y अनदर त्याच्यामध्ये 5x प्लस 7y. ओके, एका ठिकाणी मायनस आला एका ठिकाणी प्लस. आता आपला मेन फॉर्म्युला काय सांगा मला, x प्लस a आणि x प्लस b असेल तर काय लिहितो आपण x स्क्वेअर इन ब्रॅकेट a प्लस b इंटू x प्लस ab. आता हे गणित सोडवत असताना मला सांगा आता x काय आहे सध्या 5x, x च्या ऐवजी दोन्ही ठिकाणी काय लिहिलं आहे 5x. त्यानंतर a काय आहे -6y आणि b काय आहे प्लस 7y. म्हणजे काय मायनस आहे आणि काय प्लस आहे ते लक्षात घ्या. दुसरी एक ट्रिक लक्षात ठेवून मी तुम्हाला दिली की जिथेही काय असेल मायनस असेल तिथे तुम्ही काय करा स्क्वेअर छोटा ब्रॅकेट घ्यायचा. ओके, आता सांगा x चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर येईल 5x चा स्क्वेअर. त्यानंतर प्लस ab. आता a आणि b म्हणजे एक संख्या कशी आहे मायनस आहे, मायनस असल्यामुळे आपण इथं स्क्वेअर ब्रॅकेट वापरू. सांगा a काय आहे -6y प्लस 7y इंटू x. x कोण आहे सध्या 5x. त्यानंतर प्लस काय दिलेलं आहे ab. a कोण आहे -6y इंटू b कोण आहे 7y. म्हणजे जिथे जिथं मायनस होता त्यासाठी मी काय केलं तर ब्रॅकेट पद्धतीचा वापर केला. देन आफ्टर 5 चा स्क्वेअर 25 x स्क्वेअर -6y प्लस 7y. एक संख्या मायनस आहे आणि एक संख्या कशी आहे प्लस. अशा वेळेस काय होते सबट्रॅक्शन वजाबाकी होते आणि चिन्ह कोणत्या संख्येचं वापरतो आपण मोठ्या संख्येचं. सो +7 मधून -6 गेले काय राहतील 1y. पण 1 लिहायची गरज असते का नाही. आणि इंटू कोण आहे 5x वाटल्यास तो आपण ब्रॅकेट मध्ये घेऊ. त्यानंतर प्लस मायनस मायनस इथे चिन्ह आहे का नाही. 6 7 जा 42 y इंटू y y स्क्वेअर. सो 25x स्क्वेअर 5 इंटू x y इंटू ओके y इंटू 5x काय असेल 5xy मायनस 42y स्क्वेअर. हे काय असेल आन्सर. आणि लास्ट शेवटचं गणित घेऊ आपण की ज्यामध्ये आपण सुरुवातीला काय करू प्लस घेऊ आणि नंतर काय करू मायनस. सपोज
1 upon y प्लस 4 असं घेतलं आपण, आणि दुसऱ्या कंसात घेऊ 1 upon y मायनस 3. ओके, या फॉर्मॅट मध्ये गणित आहे. तर आता सांगा x ची व्हॅल्यू काय आहे सध्या सूत्रानुसार? काय आहे? 1 upon y. काय आहे? 1 upon y. त्यानंतर a ची किंमत काय आहे? a ची ऐवजी प्लस 4 आणि b ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 3. सूत्रानुसार चलू आपण. x चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर यायचा? y चा स्क्वेअर. त्यानंतर काय आहे? प्लस इन ब्रॅकेट a into b. a कोण आहे? a plus b. a आहे 4 आणि प्लस b काय आहे? मायनस 3. आणि त्यानंतर कशाने मल्टिप्लाय करायचं? 1 upon y ने, कारण तिथे x ने मल्टिप्लाय केलंय. प्लस a into b. a काय आहे? 4 आणि b काय आहे? मायनस 3. सो 1 upon y चा स्क्वेअर काय असेल? y स्क्वेअर. त्यानंतर पहा 4 मधून 3 सबस्ट्रॅक्ट करा, किती आलं? 1. 1 into 1 1 असेल. सो 1 upon y. आणि त्यानंतर 4 3 चा 12. बरं, एक प्लस आणि एक मायनस आहे म्हणजे काय झालं ते? मायनस 12. कारण 4 एका ठिकाणी प्लस आहे, एका ठिकाणी मायनस आहे. प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. सो 4 3 चा 12. सो दॅट इज द आन्सर. म्हणजे या पद्धतीनं आपण एकूण 4 एक्झाम्पल्स घेतले, पण चारही थोडेसे डिफरंट लेवलला घेतले. कारण आपण सुरुवातीला म्हणलो मी तुम्हाला दोन्ही ठिकाणी प्लस असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही, दोन्ही ठिकाणी मायनस असेल तर कसं सोडवायचं. आणि त्यानंतर सुरुवातीला मायनस नंतर प्लस असं एक एक्झाम्पल घेतलं आपण. त्यानंतर सुरुवातीला प्लस नंतर मायनस. ओके, तर अशा पद्धतीनं हे एक्सपान्शन फॉर्म्युला तुम्हाला स्टडी करायचं आहे. ओके.